अचलपूर नगरपालिकेच्या निवडणुका झाल्या। नगराध्यक्षपदी भारतीय जनता पार्टी या सौभाग्यवती रुपालीताई अभय मातने या लय मोठ्या मताधिक्याने निवडून आल्या। काल परवा अचलपूर नगरपालिकेत एक विषय समिती गठीत झाली। वेगवेगळे सभापती निवडले गेले। याच्यात पाणी पुरवठा सभापती सौभाग्यवती खुर्शिदा बानो अताउल्ला शाह, याशिवाय बांधकाम सभापती सौभाग्यवती दीपाली महेंद्र जौंदाळ, याशिवाय आरोग्य सभापती शमशेरदादा खान, त्यानंतर शिक्षण सभापती रुखसाना बी मोहम्मद इसा, याशिवाय नियोजन सभापती सौभाग्यवती दर्शना मोहनसिंह ठाकूर, याशिवाय महिला व बालकल्याण सभापती सौभाग्यवती दुर्गावती विवेक सोनकर होते। याची या ठिकाणी विविध विषयाच्या अनुसरून निवड झाली आहे। याशिवाय स्थायी सदस्य जे निवडले गेले याच्यात सुरेंद्र कुमार तांबे, सौभाग्यवती सुशीला देवीदासराव इंगळे, याशिवाय मोहम्मद वस्लम वंजारामामा जे आहेत हे याच्यात वेगवेगळ्या समित्या गठीत झाल्या। हा जरा समित्या गठीत झाल्या, पण एक सध्या विषय पुऱ्या शहरात जो चर्चेचा विषय, पूर्ण राज्यात चर्चेचा विषय झाला की अचलपूर सारख्या एका शहरात भारतीय जनता पार्टी आणि एमआयएम ची युती झाली असून यानं विविध विषय समितीच्या माध्यमातून संगमंग म्हणते सत्ता स्थापन केल्याच्या चर्चा, बेचर्चा, सोशल मीडियावर मेसेज अशा लय मोठ्या प्रमाणात विषय फिरत असल्यानं मला राजू एकदम गमलं असते ना। त्यासाठी मी नगर परिषद अचलपूर, तसे नगर परिषद अचलपुरात आपले चक्कर लयच कमी असतात, तर या समितीच्या कोणत्या कोणत्या पद्धतीचा विषय झाला याबाबत मी या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे म्हणजे ज्येष्ठ नेते तथा सभा आपले नगराध्यक्षपदी असणारे अभयदादा मातने म्हणजे ते सध्या नगरसेवक आहेत, याची आपण प्रतिक्रिया घेऊ आणि तेच नेमकं याच्यावर काय म्हणणं जाणू। कारण भारतीय जनता पार्टी एमआयएम ची जर युती होत असेल तर राजो हा वज्र डोसके दुखे विषय झाला ना। एका बाजूनं बीजेपी म्हणजे हिंदू धर्मप्रेमी आणि एमआयएम मुस्लिम धर्मप्रेमी हे दोन्ही पक्ष वेगवेगळे दोन ध्रुव आहेत आणि हे ध्रुव जर एकत्र होत असतील तर ज्वालामुखी होणार आहे म्हटलं भाऊ। तर माझ्यासोबत स्थानिक नगराध्यक्ष असणाऱ्या सौभाग्यवती रुपालीताई मातने, याचे पती तथा भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते, याशिवाय नगर परिषदचे नगरसेवक असणारे अभयदादा मातने आहेत। भाजपचे एक कर्तबगार असा माणूस आहे। काय राजू सोशल मीडियावर बातम्या मिळाल्या या जे सध्या विषय समित्या ज्या गठीत झाल्या म्हणते भारतीय जनता पार्टीची एमआयएम सोबत युती आहे। भारतीय जनता पार्टीची एमआयएमची कधीच युती होऊ नाही शकत। आणि माझाही जर इतिहास पाहिला तुम्ही शहरातला तर मी कट्टर हिंदुत्ववादी म्हणून ओळखल्या जातो। आमची युती अपक्ष जो गट आहे कल्लू महाराजजीचा, जो अचलपूर शहर विकास आघाडी, दुसरा अपक्ष जो गट आहे अचलपूर परतवाडा शहर विकास आघाडी, या आघाडीशी आम्ही यांच्याशी निगोशिएशन केलं होतं। शहर विकासाच्या दृष्टिकोनातून आम्ही ते निगोशिएशन केलं होतं। काँग्रेसनं निवडणूकच लढवली नाही, त्यामुळे निश्चितच त्यांनी जे दिले ते निवडून आले आणि आमचा एक उमेदवार जो दिला होता तो आम्ही निवडून आला। या भाजपचा गटाचा किंवा भारतीय जनता पार्टीचा एमआयएमशी सरळ कोणताच संबंध नाही। परंतु आता असा विषय असा आहे की त्यांनी ते नाव पाठवल्यावर आम्ही काय करावं, कारण गटाचं राजकारण तुम्हालाही माहित आहे आणि सर्व दूर आहे की अल्पमतात असल्यावर गटातटाचं राजकारण कठीण होते आणि त्यामध्ये आम्ही काही कॉम्प्रोमाइज केलेलं नाही। आम्ही काँग्रेसची युती केली नाही। याच्या आधी उपाध्यक्षाचा विषय होता, त्याही वेळेस आम्ही भाजपचा उमेदवार उभा केला आणि 19 मतं त्याला मिळाले। युती त्यावेळेस म्हणतात ज्यावेळेस एमआयएमची आम्ही त्यावेळेस जर युती केली असती तर ही युती होती। आता स्थानिक राजकारण गटातटाचं राजकारण असते, समित्या कोण कोणताच्या पाठवते यामध्ये आम्ही काही बोलू शकत नाही। प्रत्येक गटाचा तो अधिकार असतो। मला एक सांगा, ज्या पद्धतीनं तुम्हाला असं वाटतं काय की लेखाचं हे आहे म्हणून उकीर काढणं किंवा एक बेकामाचे आरोप करून अशा पद्धतीचं जे राजकारण आहे ढवळाढवळ करत, हे आरोप बिनबुडाचेच आहेत। आणि जर भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारामध्ये जर गडबड झाली नसती तर ही परिस्थिती आली नसती। स्थानिक लेवलवर एक चांगलं वातावरण निर्माण झालं असतं, 22-23 सीटा भाजपच्या आल्या असत्या। परंतु काही राजकारणांमुळे ह्या गोष्टी झाल्या, सीटा आमच्या पडल्या आणि त्यामुळे आम्हाला हे अल्पमतात यावं लागलं, नाही तर 20-22 सीटा भारतीय जनता पार्टीच्या येणार होत्या। यावर अभयदादा मातने काय बोलले तुम्ही ऐकलं की अचलपूर शहर विकास आघाडी याशिवाय परतवाडा विकास आघाडी याच्या माध्यमातून हा कार्यक्रम साधलाय। हा पर्टिक्युलर एमआयएम म्हणून विषय साधला गेला नाही। आता कसं असते नगर परिषद मध्ये गटातटाचं राजकारण असते, म्हणजे एकूण 20-40 41 नगरसेवक असणारे याच्यात 7 जणांचा एक पक्ष, 7 जणांचा एक गट असे करून 7 सकम 42 जवळपास एक 6 ज्या सभापती आहेत ना ह्या या ठिकाणी रिलीज झाल्यात। या ठिकाणी कोणत्याच प्रकारची भारतीय जनता पार्टी आणि एमआयएम ची प्रत्यक्ष युती नाही आहे। युती जे आहे ते शहर विकास आघाडी सोबत असल्यानं
याबाबत त्यानं पुरा खुलासा दिला. विशेष म्हणजे या साऱ्या घटनेवर ते आता लवकरच पालकमंत्री तथा भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ नेते असणारे बावनकुळे साहेब याच्यासोबत पत्र व्यवहारातून फोनच्या माध्यमातून चर्चा करणार आहेत. ज्या पद्धतीनं हे पुरं राजकारण घडत आहे, ज्या पद्धतीनं असे आरोप प्रत्यारोप होत आहे, यावेळेस अभय मातने यांनी जे महत्वपूर्ण भूमिका घेतली आहे, हा सुद्धा एक भारतीय जनता पार्टी एक महत्वाचा घटक आहे. बातमी ज्या पद्धतीनं सोशल मीडियावर व्हायरल झाली, बीजेपी आणि MIM ची युती असा कोणताच तितंबा नसून युती झाली ते शहर विकास आघाडीसोबत. काय राजो उलची काही गोष्ट झाली की नाही, त्याच्यात म्हणतात ना चिंधीचा सरप आणि त्या दुपटाचा बरफ करायला टाइम लागत नाही. बातमी जशा तशी बातमी पाहिजे अशी क्लिअरन्स, एकदम क्लिअर. भारतीय जनता पार्टी MIM ची कोणती युती नाही, युती झाली आहे ते कल्लू महाराज दीक्षित यांच्या शहर विकास आघाडीसोबत. आणि त्या शहर विकास आघाडीत वेगवेगळे पक्ष एकत्र आले असतील आणि त्याने शहर विकास आघाडी स्थापन केली असेल आणि ते आमच्यासोबत युती करत असतील तर त्यात आम्ही काय करू का म्हणा. कारण या ठिकाणी बहुमताचं नसणारं सरकार. आणि त्यातही बोलताना सांगितलं की ज्या पद्धतीनं भारतीय जनता पार्टीचे 22-23 नगरसेवक निवडून यायच्या कंडिशन मध्ये भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक फक्त पाऊण डझन आलेले आहेत. याच्यावर भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ नेत्यांना लय मोठं मंथन करायची गरज आहे. हे मंथन सोडून चंदन लावायचे कार्यक्रम जर होत असतील तर याच्यावर लय मोठा शहराचा या ठिकाणी मनोरंजन आहे. आता राजकारण सरलाय, आता विकासाचं राजकारण करा, विरोधाचं नाही. वृंदावनाशिवाय तुळशीला शोभा नाही, तुळशीशिवाय अंगणाला शोभा नाही. जसे नटल्याशिवाय मुलींचे सौंदर्य खुलत नाही, उत्तम पोशाखाशिवाय व्यक्तीचे व्यक्तिमत्व झळकत नाही, तसेच जय श्री कृष्णा फॅशन मधून कपडे घेतल्याशिवाय लोकांना चैनच पडत नाही. तर मग चला आपले विश्वासाचे नाते जपणाऱ्या जय श्री कृष्णा फॅशन मध्ये करूया संपूर्ण परिवाराची खरेदी. जय श्री कृष्णा फॅशन, सदर बाजार,